मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। राज्यातल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बातमीनं या निवडणुकीमध्ये भाजपला धक्का बसलेला आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात सुधाकर आडबोलेंचा विजय झालेला आहे। त्यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केलाय। हा भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जातोय। सुधाकर आडबाले यांच्या विजयानंतर ट्वीट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपला डिवचलंय। तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये विक्रम काळे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। तिसरीकडे अमरावतीत रणजित पाटील अजूनही पिछाडीवर आहेत। या तीन मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसल्यानं मवियाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। नागपुरात भाजपला मोठा धक्का बसलाय। नुकत्याच हाती आलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झालेले आहेत। त्यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केलाय। हा भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जातोय। सुधाकर आडबाले यांच्या विजयानंतर ट्वीट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपला डिवचलंय। नागपूर विभागातील उमेदवार नागो गाणार यांच्यापेक्षा सुधाकर आडबाले यांनी दुप्पट मतं घेतली आहेत, हे विशेष। हा एकजुटीचा शिक्षकांच्या संघर्षाचा शिक्षकांसाठी यापूर्वी मी रस्त्यावरची लढाई लढत होतो। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना ही मातृ संघटना आहे। या संघटनेमध्ये मागील 30 वर्षापासून मी काम करत आहो। शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत होतो रस्त्यावरचा। अनेकदा अधिकाऱ्यांना घेराव आंदोलन करणे, मोर्चे काढणे या माध्यमातून शासन दरबारी आम्ही समस्या मांडलेल्या आहे। या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर विविध आयुधाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातल्या ज्या काही समस्या असेल त्या समस्या सोडवण्यासाठी विधान परिषदेमध्ये मी निश्चितच प्रयत्न करेन। मतदारांनी निर्णय घेतला आहे। मतदार प्रत्येक मतदारात 39,000 मतदार होते। त्यांनी मतदारांनी निर्णय घेतला। प्रत्येकाचा निर्णय स्वतंत्र आहे, पण सामूहिक निर्णय आहे की आमच्या विरोधात आहे आणि तो आम्ही स्वीकारला। लोकशाही वादच नाही आणि आम्ही आमचं काम सुरू ठेवणार। औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात 14 उमेदवारांमुळे बहुरंगी अशी लढत झाली। मतमोजणीच्या दिवशी राष्ट्रवादी, मराठवाडा शिक्षक संघ आणि भाजप यांच्यात तगडी फाईट होईल असं चित्र दिसत होतं। राष्ट्रवादीचे विक्रम काळे 20,000 मतं घेऊन आघाडीवर आहेत। भाजपचे किरण पाटील 13,489 मतं घेऊन दुसऱ्या स्थानी आहेत। दरम्यान 2,000 मतं ही अवैध ठरलेली आहेत, हे विशेष। तर विक्रम काळे यांनी मात्र जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे, कारण ते आघाडीवर होते आणि जो विजय जवळपास निश्चित त्यांचा मानला जातोय। आणि औरंगाबाद मध्ये विक्रम काळे हा चौकार ठोकतायत। 3 वेळा याआधी ते निवडून आलेले होते आणि यावेळी त्यांनी विजयाचा चौकार ठोकायचा निर्धार केला आणि आता ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। तो निश्चितपणानं मराठवाड्यातल्या तमाम माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी 4थ्या वेळेस माझ्यावरती विश्वास दाखवलाय आणि आपला प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेमध्ये पाठवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, विविध शिक्षक संघटनांचे सर्व कार्यकर्ते, कदाचित आज 22 संघटनांनी मला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला होता। त्यामुळे मी त्या सगळ्यांबद्दल या ठिकाणी सहृदयपूर्वक आभार व्यक्त करतो। गुरुवारी विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल लागला। यात कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झालाय। पण ज्ञानेश्वर म्हात्रेंनी मागील जवळपास 9 महिन्यात 3 पक्षांचा अनुभव घेत विधान परिषदेची आमदारकी मिळवली। कोकणात कमळ कसं फुललं जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे निकाल गुरुवारी लागले। यात सर्वात पहिला निकाल कोकण शिक्षक मतदारसंघाचा लागला, ज्यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला।
म्हात्रेंनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रेंना पहिल्या पसंतीची जवळपास 20,000 मतं मिळाली, तर शेकापच्या बाळाराम पाटील यांना अवघ्या 9,500 मतांवर समाधान मानावं लागलं. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानं कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचं खातं उघडल्यानं उत्साहाचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं. ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येणार याच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता आणि विधान परिषदेमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष किंबहुना सत्ताधारी पक्षाची मेजॉरिटी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि हे विधिमंडळाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक मतदारसंघातून आमदार झाले असले तरी त्यांचा आमदारकीपर्यंतचा प्रवास चांगलाच वळणदार ठरलाय. कारण ज्ञानेश्वर पाटील यांनी मागची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढवली होती. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत येत विधान परिषदेची उमेदवारी मिळवली. पण आता म्हात्रेंचा विजय मात्र भाजपच्या नावावर झालाय. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या या विजयानं सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षात उत्साह संचारल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि विविध शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक आघाडीचे कार्यकर्ते, अशा जवळजवळ शिक्षकांच्या असणाऱ्या 31 संघटना या निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याबरोबर होत्या. त्यामुळे हा विजय हा शिक्षकांचाच आमदार द्यावा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा होता. कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये जो आम्हाला विजय मिळालेला आहे त्यामुळे उभाठा गटाची पायाखालची वाळू सरकलेली आहे. कोकणच्या जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लाथाडलेलं आहे. याच्या मागचं कारण म्हणजे त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडलेला आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या घोषवाक्यामुळे गावागावात गल्लीबोळात पोहोचलेला पक्ष अशी शिवसेनेची ओळख. वेळ प्रसंगी वडापाव खाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणूनही शिवसेनेनं लोकमान्यता मिळवली. पण आता याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात आयफोन दिसले तर आश्चर्य वाटायला नको का? जाणून घेऊयात. ठाकरेंच्या शिवसेनेला नेमकी कशाची भीती? नेत्यांना थेट आयफोन वापरण्याच्या सूचना, काळजी घेण्याचं आवाहन, दानवेंची प्रतिक्रिया. वडापाव ते आयफोन, शिवसेनेचा प्रवास. 2019 मध्ये राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला. त्याच रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याची माहिती मिळते. त्या अनुषंगानं त्यांनी पक्षातल्या मुख्य पदाधिकारी, नेते, उपनेते, आमदार, खासदारांसह त्यांचे पीए आणि सर्व स्टाफला फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्याची माहिती राजकीय वर्तुळात पसरली आहे. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी त्यावरून टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळतंय. आयफोन कोणाला परवडत नाही, कारण लाखाच्या आसपास किंमत असते. अगदी 60,000 पासून रेंज सुरू होते, ती 1,00,000-2 लाखापर्यंत जाते. अर्थात कार्यकर्ते तेवढे श्रीमंत झाले असतील, परंतु मी शिवसेनेमध्ये आलो ते वडापाव खाणारे आणि काम करणारे कार्यकर्ते बघून. दीपक केसरकरांनी वडापाव खाणारे शिवसैनिक आणि आताच्या श्रीमंत शिवसैनिकांचं वर्णन करत ठाकरेंच्या शिवसेनेवर आसूड ओढले. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे स्पष्टीकरणासाठी पुढे आले. आयफोन वापरण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना आल्या नसल्याचं दानवे म्हणाले. पण व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्यानं सुरक्षिततेसाठी प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे असं मत दानवेंनी व्यक्त केलं. फेसटाईम नावाचं फीचर आयफोनला स्पेशल बनवतं. गुप्तचर यंत्रणांना फेसटाईममुळे आयफोन टॅप करता येत नाही. तसंच आयफोनवरून केलेला कॉल रेकॉर्डही करता येत नाही. यासह अनेक स्पेशल फीचर्समुळे आयफोन सुरक्षित समजला जातो. खरं तर शिवसेनेची सुरुवातच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणून झाली. त्यामुळेच
आजही शिवसेना पक्षात सर्वसामान्य तरुण, कामगार, छोटे मोठे व्यावसायिक यांचा ओढा जास्त दिसतो. पण याच शिवसेना पक्षात आता खरंच आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असतील तर सर्वसामान्य शिवसैनिकांना 50,000 रुपये किमतीचा आयफोन कसा परवडेल हाही प्रश्नच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमी ईडीच्या कारवाईच्या संदर्भातली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ईडीचा तपास तब्बल 30 तासानंतर संपलाय. तब्बल 30 तासानंतर ईडीचे अधिकारी हे बँकेच्या बाहेर पडलेत. यावेळी कोल्हापूर बँकेच्या 5 अधिकाऱ्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. बँकेचे एमडी डॉक्टर PB माने, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अशोक माने, व्यवस्थापक RJ पाटील, उपव्यवस्थापक अल्ताफ मुजावर, सचिन डोणकर यांचा या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी 4 बॉक्स भरून कागदपत्र जप्त केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ या बँकेचे अध्यक्ष असल्यानं हसन मुश्रीफांच्या निवासस्थानानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ईडीनं छापा टाकल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते ईडी आली. त्यांनी 30 तास चौकशी केली. काय कागदपत्र नेले मला माहिती नाही, परंतु आपल्या लक्षात आलं असेल की त्यांचा हेतू काय आहे. आणि म्हणून मला वाटते आमचे सगळे अधिकारी 5 अधिकारी जे गेलेले आहेत त्यांनी सुद्धा 30 तास ते त्यांच्यावर होते. त्यांची सगळी चौकशी झालेली आहे. आता 30 तास एकत्र असून सुद्धा त्यांचा तपास झाला नाही. ठीक आहे, आता उद्या काय होते बघू, परंतु ह्याच्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँक निश्चितपणानं फाईट करेल. पुणे शहरात गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात कोयत्याचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळालं. या कोयता गँगवर लगाम लावण्यासाठी आता पुणे पोलिसांनी एक नवं फरमान जारी केलंय. कोयता खरेदी करणाऱ्याला आपलं आधार कार्ड आता द्यावं लागणार आहे, त्यानंतरच त्यांना कोयता मिळेल. कोयत्यासाठी लागणार आधार. पुणे पोलिसांचा नवा फतवा. कोयता गँगवर लागणार लगाम. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगनं चांगलीच दहशत निर्माण केली. या गुन्हेगारी टोळ्यांवर लगाम लावण्यासाठी पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय. मात्र कोम्बिंग ऑपरेशन नंतरही पुण्यात कोयता गँगची दहशत काही कमी होताना दिसत नाहीये. धक्कादायक बाब म्हणजे कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा अधिक समावेश असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान उभं ठाकलंय. कोयता गँगला आळा घालण्यासाठी तसंच शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आता पुणे पोलिसांनी नवं फरमान जारी केलंय. पुणे शहरात कोयता विकत घेण्यासाठी आता आधार कार्डची गरज भासणार आहे. माननीय CP सरांच्या आदेशानुसार सध्या आम्ही असं ठरवलं की कोयत्याची जी पण दुकानं आहेत त्या कोयत्या विक्री करण्यापूर्वी ज्याला घ्यायचं आहे त्याच्या आधार कार्डाचा एक झेरॉक्स कॉपी घ्यायची आणि कोयता विक्रेत्यांनी स्वतःकडे एक रजिस्टर मेंटेन करावा की ज्यामध्ये कुणी कोयता विकत घेतला ह्याची माहिती राहील. पुणे शहरात गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात कोयत्याचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच आता पोलिसांनी कोयता विक्रेत्यांसाठी नवं फरमान जारी केलंय. कोयता खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आधार कार्डची माहिती विक्रेत्याला द्यावी लागणार आहे. त्यामुळे कोयता खरेदी करणाऱ्यांची माहिती पोलिसांना सहज उपलब्ध व्हायला मदत मिळणार आहे. आता जर आधार कार्ड घेतलं जात असेल आणि रजिस्टरला नोंद घेत असेल तर त्यांच्यावरती विक्रेत्यांवरती काही कंपल्शन येईल आणि विकत घेणाऱ्यांवरती कंपल्शन येईल. कारण कोयता हा मोस्टली शेतीच्या कामासाठी वापरला जातो किंवा जास्तीत जास्त नारळ चिरण्यासाठी, या 2च कामासाठी वापरला जातो. मग इतर लोक जर घेत असतील तर त्यांची नोंद होईल, तर त्यामुळे त्यांना थोडंसं त्याच्यावरती खरेदी करताना त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन येतीलच नक्की. खरं तर कोयता हे बाजारात सहज मिळणारं हत्यार आहे. विशेषतः मासे आणि मांस विक्रेत्यांकडून त्याचा व्यवसायासाठी वापर केला जातो. शेतीच्या कामासाठी सुद्धा कोयता वापरला जातो. पण गेल्या काही दिवसात गुन्हेगारांकडून दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याचा वापर केला जात असल्याचं समोर आलंय. गुन्हेगारांना सहजासहजी कोयता उपलब्ध होऊ नये म्हणून आता पुणे पोलिसांनी हे पाऊल उचललंय. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात.
त्यात आता पंकजा मुंडेंनी चक्क मंचावर बोलताना भीती वाटत असल्याचं वक्तव्य केलं. अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, प्रमोद महाजन, अमित शहा यांच्या मंचांवर बोलायला कधी भीती वाटली नाही, मात्र आज तुमच्यासमोर बोलताना भीती वाटत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे पंकजा मुंडेंना हे वक्तव्य का केलं, त्यांना कुणाची भीती वाटतेय अशी चर्चा रंगू लागली. मला फार तुमच्याकडे बघून भीती वाटते. खरं सांगायचं एक भीती अशी वाटते आपण फार म्हातारे झालो. या पक्षाच्या नेत्यांबरोबर मला मंचावर बोलण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या गडांवर जाऊन भाषणही केली. वेगवेगळ्या उद्घाटन समारोहाला राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील यांच्यावर सुद्धा मंचावर जाण्याची संधी मिळाली. पण जेव्हा गॅदरिंगचा मंच असतो तेव्हा माझे पाय थरथर कापायला लागतात. कारण मला तुमच्या समोर बोलायची संधी मिळाल्यावर भीती वाटते. लाखोची सभा जरी गाजवली मी तरी तुम्ही 1000 जरी असाल तरी मला तुमच्या समोर बोलताना प्रश्न पडतो बोलावं काय. कारण तुमची जी ऊर्जा आहे, तुमच्यामध्ये जो निष्पापपणा आहे, तुमच्यामध्ये जीवनात स्वप्न जे आहेत त्या स्वप्नांसमोर मी अबोल होते, त्या स्वप्नांसमोर मी नतमस्तक होते. महाराष्ट्राचा यंदाचा अर्थसंकल्प खास असा असणार आहे, कारण राज्याच्या अर्थसंकल्पीय इतिहासात पहिल्यांदाच जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडतायत. जनतेचाही अर्थसंकल्पात थेट समावेश असावा या हेतूनं काही सूचना आणि नव्या संकल्पना सुद्धा द्याव्यात असं आवाहन सरकारनं केलंय. 27 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. यंदा फडणवीसांच्या पोतडीतून सामान्य जनतेला काय मिळेल याची उत्सुकता आहे. लोकशाहीवर भाषण ठोकणाऱ्या जालन्यातल्या रेवलगावच्या कार्तिक वजीरनं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यातल्या वाटूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी कार्तिक वजीर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्तिकसह त्याच्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसंच कार्तिकच्या डोळ्यावर उपचारासाठी आवश्यक सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. कार्तिकला दृष्टीदोष असून या भेटी दरम्यान कार्तिकला मुख्यमंत्र्यांनी उपचारासाठी मुंबईला बोलवलं. शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ उताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात विक्रमी उसळी पाहायला मिळते. सोन्याच्या दरानं आता नवा उच्चांक गाठलाय. मुंबईत प्रतितोळा सोन्याचा दर हा आता 59,530 रुपयांवर पोहोचलाय. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दरम्यान सोनं खरेदीदारांना कालच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातून मोठा धक्का बसला. अर्थसंकल्पात सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये येत्या काळात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे सोन्याचे दिवस गेले असंच म्हणावं लागेल किंवा सोन्यासाठी आपले दिवस आले असं म्हणावं लागेल. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.